डावा कालव्याचा जो प्रश्न आहे अस्तरीकरणाचा, त्याला आजूबाजूच्या सगळ्या गावांचा विरोध आहे. ती जी सुजलम सुफलम जी शेती 26-27 वर्षाची झालेली होती, ती जर अस्तरीकरण झालं तर एक थेंबही बाकी शेतकऱ्यांना मिळणार नाही. शेतीच्या विहिरींची पाण्याची लेवल खाली जाईल, बोरवेलची लेवल खाली जाईल आणि जी पाण्याची पातळी खाली गेल्यानंतर शेतकऱ्याचं उत्पन्न कमी होईल आणि जे शेतकऱ्यांचा जीवनार्थ त्याच्यावर चालतो त्याचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. जे दूध व्यावसायिक आहेत, गायावाली जी मंडळी आहेत, त्यांना चाऱ्याचा प्रश्न निर्माण होईल. जे युवकांना या ठिकाणी शेतीवर उपजीविका करत होते त्यांना कुठेतरी नोकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यांना कुठेतरी बाहेर जाऊन व्यवसाय किंवा नोकरी शोधावी लागेल. परंतु आपलं जे पाणी आहे, आपली जी शेती गेलेली आहे, तर त्याचं अस्थिरीकरण होता कामा नये. हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि सगळ्यांच्या दृष्टीने तोट्याचं आहे. त्याच्यासाठी हे जन आंदोलन उभारलं पाहिजे आणि जन लोकांनी त्याच्यामध्ये सगळ्यांनी पाठिंबा देऊन समाविष्ट झाले पाहिजे. हीच मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि करण्याचा प्रश्न आहे तो नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने तुमचा विरोध? आस्तरीकरणाला आमचा या भागातल्या सर्व गावांचा ग्रामस्थांचा विरोध या कारणासाठी आहे की वेळ नदीच्या पुढे मुखई असेल, जातेगाव असेल, नंतर पुढची गावं जी आहेत गणेगाव वगैरे असेल, तर आमचं असं म्हणणं आहे की आस्तरीकरण हे कॅनॉलची गळती रोखण्यासाठी म्हणून आहे. पण ह्या भागामध्ये कुठेही कॅनॉलची अशी गळती नाही आहे की ज्याच्यातनं पाणी वेस्ट होऊन नदीला मिळत आहे. असं कुठल्याही गावामध्ये तुम्हाला हे चित्र दिसणार नाही. वेळ नदीच्या पलीकडे खेड तालुक्यामध्ये असं काही ठिकाणी तसं दिसतंय आपल्याला. परंतु आमच्या भागामध्ये कुठेही 6 महिन्यामध्ये ज्या काळामध्ये कॅनॉलला पाणी असतं त्या काळामध्ये कुठनंही पाणी वेस्ट होऊन नदीला ओढ्याला जात नाही. त्यामुळे हे जे आहे हे पर्क्युलेशन आहे, ही गळती नाहीये आणि हे पर्क्युलेशनचं पाणी या इथल्या शेतीसाठी अतिशय उपयुक्त आणि गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या भागामध्ये आस्तरीकरण झालं नाही पाहिजे. गुजरातची सुजलाम सुफलाम योजना जी आहे ती योजनेनुसार या इथे जर गळती असेल तर करा, अदरवाईज फक्त ब्रिक्स जे आहेत विटांचं आस्तरीकरण करून प्रमाणामध्ये प्रमाणित पर्क्युलेशन करून या इथली शेती आहे त्या पद्धतीमध्ये त्याचं इरिगेशन सिस्टम राहिली पाहिजे, ही आमची मागणी आहे.